बाळ प्रॅक्टिस सेट 1.3 चालू करायचं आहे आज. बघा रोज लेक्चर्समध्ये येऊन बसताय. काही विद्यार्थी गैरहजर आहेत, समजल्यानंतर ते घरात सोडवतात. बघा प्रॅक्टिस सेट 1.3 तुम्ही पण लक्ष द्या बाळा. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. आपल्याला फक्त डिटर्मिनंट काढायचे आहेत. हे दोन्ही पॉईंट मी घेतो. पहिला कंस 3 5 3 गुणिले 5 2 गुणिले 4. हे नाही असं समजायचं. 3 5 15 वजा 4 दुनी 8 15तनं 8 गेलं 7. हे झालं पहिल्याचं उत्तर. बरोबर. आता दुसऱ्याचं उत्तर 3 गुणिले 5 4 दुनी 8 5 त्रिक 15 वजा 8. दुसऱ्याचं पण उत्तर किती झालं 7. बाळांनो पहिल्यात रिकाम्या जागा होत्या आणि त्यातल्या ह्या जागा भरलेल्या आहेत. एकच गणित आहे बाळांनो. ओके. आता या तिन्हीचं पॉईंट काढून देतो. व्यवस्थित लक्ष द्यायचं. हे तिन्ही गणित ओळीनं घेतलेले आहेत. ही ओळीनं गणित मी तिथं सोडवतो. 18 वजा 18 21 आणि वजा 4/3. स्टेप बाय स्टेप कसं उत्तर येते बघा. पहिलं गणित सोडवा अगोदर. -1 × 4 7 × 2. आता हे नाही असं समजायचं इथं. आलं लक्षात. 4 × -4 -7 दुनी 14. वजावजांची बेरीज करणे, वजा चिन्ह देणे, वजा 18. हे झालं पहिल्याचं उत्तर. वजा 18. आता दुसऱ्याचं उत्तर काढायचं आहे. हे बघायचं नाही. आता पहिल्या कंसात 5 गुणिले 0 3 गुणिले वजा 7. 5 0 0. वजावजांचा गुणाकार अधिक 7 त्रिक 21 बरोबर किती आलं 21. 21 उत्तर 2 नंबरचं. 21 वजा 18. आता इथं ह्या दोघांचा गुणाकार 7/3 गुणिले 1/2. 5/3 गुणिले 3/2. 7 × 7 3 दुनी 6. अपूर्णांकांचा गुणाकाराचा नेम काय तर अंशांचा गुणाकार अंशात आणि छेदाचा गुणाकार छेदात. अपूर्णांकांची बेरीज वजाबाकीचा नियम वेगळा आणि गुणाकार भागाकाराचं नियम वेगळे. वजा 3 ला 3 गेलं 5/2. आता दोघांचा छेद समान नाही. मग छेद समान करून घेतला तरी चालेल किंवा छेदांचा गुणाकार केला तरी चालेल. 6 दुनी 12 7 दुनी 14 वजा 7 6 पंचे 30. 30 मधून 14 गेलं 16/12. 4 न भागलवा 4 चौक 16 4 त्रिकोण 12 म्हणजे वजा 18 21 आणि वजा 4/5. वजा 18 21 वजा 4/3. मी बहुतेक 5 म्हटलं, चुकून 5 म्हटलं. वजा 4/3. तिथं पण किती आलं वजा 4/3 उत्तर आलं.